नमस्कार मित्रांनो, तुमच्याच सेल्स ग्रापर चॅनलवरती तुमचे सहर्ष स्वागत आहे. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो, सेल्स ऑफिसरचे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे. प्रथमतः मला तुम्हाला सांगायचं आहे की कोणतीही कंपनी एक सेल्स पर्सन हायर करते, मग तो SR असू दे, SO असू दे, ASM असू दे, RSM असू दे, GM असू दे किंवा कोणी व्यक्ती असू दे. कंपनीचा हाच एम असतो की त्याने स्वतःहून माल विकला पाहिजे किंवा ॲडिशनल बिझनेस दिला पाहिजे. कंपनी जे एफर्ट घेते ते घेतेच, पण सेल्स पर्सनने स्वतःहून एफर्ट घेतला पाहिजे कंपनीचे प्रोडक्ट विकण्यासाठी. त्याच्यामुळे सेल्स ऑफिसरला मार्केट करावं लागत नाही किंवा सेल्स ऑफिसर ॲज अ मॅनेजर असतो किंवा सेल्स ऑफिसरला बॅक ऑफिसचं काम असतं. ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. त्यामुळे एसोच नव्हे, कंपनीचे ASM, RSM, ZSM यांना सर्वांना मार्केटमध्ये व्हिजिट करावी लागते. हां, फ्रिक्वेन्सी कमी जास्त होऊ शकते ॲज पर त्यांच्या बाकीच्या कामांच्या हिशोबाने. थोडक्यात सांगायचं झालं तर सेल्स ऑफिसर ही प्रोफाईल कंपनीने याच्यासाठी बनवलेली आहे की त्या एरियातील कंपनीच्या फ्रंटलाईन सेल्स पर्सन, डिस्ट्रीब्युटर यांना मोटिवेटेड ठेवून त्यांच्याकडून कंपनीचा सेल्स पूर्ण करून घेण्यासाठी. तर ते सेल्स ऑफिसरचे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी आपण पाहणार आहोत. बघूयात. पहिला आहे प्रायमरी आणि सेकंडरी टार्गेट अचिव्हमेंट. जसं मी पहिलंच बोललो तुम्हाला की कोणत्याही सेल्स पर्सनचं पहिलं थंब रूल, अंगठा जसा महत्त्वाचा असतो हातामध्ये, हाताच्या 5 बोटांमध्ये, तसं सर्व रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये प्राईम इम्पॉर्टन्स आहे की प्रायमरी आणि सेकंडरी क्लोजिंग ईच सेल्स पर्सन, RSM असू दे, GM असू दे, ASM असू दे, SO असू दे, SR असू दे, पहिली प्रायोरिटी आहे प्रायमरी आणि सेकंडरी टार्गेट अचिव्हमेंट त्या एरियातील. सेल्स ऑफिसरला स्वतःची व आपल्या टीमची PJP आणि MJP मॅनेज करता आली पाहिजे. त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन देता आलं पाहिजे. याची सर्व डिटेल आपण पुढे पाहणार आहोत. पहिले प्रथम महत्त्वाचे मुद्दे बघून घेऊया आपण. तिसरा मुद्दा आहे डिस्ट्रीब्युटर मॅनेजमेंट. सेल्स ऑफिसरला डिस्ट्रीब्युटर मॅनेजमेंट यायला हवं. मार्केट इंटेलिजन्स त्याला माहिती पाहिजे. मार्केटची ॲक्टिव्हिटीज, कॉम्पिटिटरचे गोष्टी त्याला माहिती हव्यात. फॉलो कंपनी पॉलिसीज, NPD लॉन्चिंग, टीम ट्रेनिंग अँड मोटिवेशन, आणि सर्वात शेवटी म्हणजे डेली रिपोर्टिंग विदाऊट फेल. तर ह्या 8 गोष्टी आहेत ज्या सेल्स ऑफिसरचे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये येतात. पाहूयात डिटेलमध्ये. तुम्ही म्हणत असाल की मला सगळं माहिती आहे, आता वाचलं आहे, बट तुम्ही डिटेलमध्ये पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की आपण फक्त प्रायमरी आणि सेकंडरीच्या मागे धावतो, बाकीच्या गोष्टी आपण कशा सुटतात आपल्याकडून. तर पाहूयात डिटेलमध्ये प्रत्येक गोष्ट कशी आपल्याला करायची आहे. तर पहिला मुद्दा आहे आपला प्रायमरी आणि सेकंडरी टार्गेट अचिव्हमेंट. बघा, याच्यामध्ये कसं प्रायमरी आणि सेकंडरी अचिव्हमेंट होणार आहे सेल्स ऑफिसरचं, तर त्याच्याकडे त्याच्या मंथली आणि क्वार्टरली सेल्सचं प्लॅनिंग हवं. त्याचं वीक वाईज त्याचं डिवायडेशन त्यांनी केलेलं हवं. त्याच्याकडे त्याच्या ISR किंवा SR वाईज सेल्स प्लॅनिंग हवा, डिस्ट्रीब्युटर वाईज सेल्स प्लॅनिंग हवा, प्रोडक्ट वाईज सेल्स प्लॅनिंग हवा, कॅटेगरी वाईज किंवा प्रोडक्ट वाईज. कंपनी मोठी असेल, रेंज मोठी असेल प्रोडक्टची, तर कॅटेगरी वाईज त्याकडे सेल्स प्लॅनिंग हवा. वरचा सगळं डेटा त्याने ॲनालिसिस करता यायला हवा त्याला की माझा बिझनेस का कमी पडतो आहे, कोणत्या SRमुळे पडतो आहे, तर कोणत्या SRच्या कोणत्या डिस्ट्रीब्युटरमुळे पडतो आहे, तर कोणत्या डिस्ट्रीब्युटरने कोणता प्रोडक्ट यावेळी घेतलेला नाही किंवा विकलेला नाही आहे. असं त्याच्या बायफर्गेशन आपण एक्सेलवरती करावं लागतं. एसोला सगळा डेटा ॲनालिसिस करावा लागतो. असं नाही एखाद्या एसोला सांगता आलं पाहिजे की त्याचा बिझनेस का डाऊन आहे, रिझन देता आलं पाहिजे. नाही तर असं नाही की का झाला माहिती नाही किंवा का चांगला होतो आहे बिझनेस हे सुद्धा त्या एसोला माहिती पाहिजे की माझा एरियाचा बिझनेस कोणत्या प्रोडक्टमुळे, कोणत्या SRमुळे, कोणत्या डिस्ट्रीब्युटरमुळे चांगला चालू आहे, कोणत्या महिन्यामध्ये, कोणत्या क्वार्टरमुळे माझा बिझनेस चांगला आलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी ॲनालिसिस केल्या पाहिजेत एक सेल्स ऑफिसरने. असं एक्झाम्पल द्यायचं झालं तर एसो जर समजा एखादा व्यक्ती रनिंग करतो आहे तर त्याला माहिती पाहिजे तो पहिला का आला किंवा ॲटलिस्ट त्याला रिझन तर देता आलं पाहिजे की तो रेस का हारला. म्हणजे ह्या गोष्टी त्या एसोला समजण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी ॲनालिसिस करणं गरजेचे आहे. दुसरा पॉईंट आहे आपला मेक अ प्रॉपर PJP आणि MJP आपल्या सेल्स टीमची. तर सर्वात महत्त्वाचं PJP आणि MJP मॅनेज करायला तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या एरियाचं किंवा त्या जॉग्राफिकल नॉलेज 100% हवं. जर तुम्हाला जॉग्राफिकल नॉलेजच नसेल तर ते खालच्या तुमच्या SRने किंवा ISRने काय PJP बनवून MJP बनवून पाठवली आहे तुम्हाला समजणार नाही आहे किंवा तिथे काय बिझनेस एफर्ट येणार आहे, काय व्हॅल्यू ॲडिशन येणार आहे तुम्हाला काहीच समजणार नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑल जॉग्राफिकल नॉलेज पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तो प्लान चेक करता आला पाहिजे SRचा, ISRचा, की त्याचा वीकली आणि मंथली वाईज सेल्स प्लॅन अचीव व्हायजोगा त्याने MJP बनवलेली आहे की नाही आहे. कारण कसं आहे
जर समजा मोठे स्टॉकिस्ट किंवा चांगले स्टॉकिस्ट किंवा व्हॅल्युएबल एरियाज त्यांनी जर शेवटच्या आठवड्यामध्ये ठेवले असतील तर तुमचे फर्स्ट वीकमध्ये बिझनेस यायचे चान्सेस लो होतात. त्याच्यामुळे MJP BJP बनवताना या गोष्टीचं लक्ष ठेवलं पाहिजे. आता सर्व ISRच्या MJP PJP आल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आपलं स्वतः एसओ काय ॲडिशनल देणार आहे, कोणत्या स्टॉक पॉईंटला गेल्यानंतर एखाद्या स्टॉकीची ऑर्डर चांगली येणार आहे किंवा एखाद्या कोणत्या मार्केटला गेल्यानंतर एखाद्या होलसेलरची ऑर्डर चांगली येणार आहे, हे पाहून त्याने आपले व्हिजिट प्लॅन ठेवले पाहिजेत किंवा कोणता SRला आपल्या ट्रेनिंगची गरज आहे, कोणता SR वीक आहे किंवा कोणत्या SR वेकेंट आहे एरिया, त्या एरियामध्ये एसओने आपलं सेल्स प्लॅनिंग किंवा MJP आपली मॅनेज केलेली पाहिजे. MJPमध्ये सेल्स ऑफिसरने जिथून बिझनेस गेल्या महिन्याचा पडला आहे, ज्या डिस्ट्रीब्युटरकडून ज्या ISRकडून, तिथे फ्रिक्वेंट व्हिजिट वाढवली पाहिजे आणि काय इश्यू आहे तो सॉर्ट आऊट केला पाहिजे. तर त्याच्यामुळेच मार्केटमध्ये एसओला MJP आणि PJP बनवण्यासाठी पण महत्त्वाचा रोल पार करावा लागतो. कारण जर PJP MJPच व्यवस्थित नसेल तर कंपनीची मॅनपॉवरचा काही उपयोग होत नाही. कारण एसओ एकटा बिझनेस तर करणार नाही आहे, पूर्ण टीम मिळून करणार आहे. जर त्या टीमला एसओने व्यवस्थित गायडन्स दिला नाही किंवा कुठे जायचं आहे, कोणत्या रूटवर जायचं आहे व्यवस्थित सांगितलं नाही तर तो बिझनेस 100% अचीव्ह होत नाही. त्यामुळे आणि MJP PJP कशी बनवायची आहे डिटेलमध्ये याचा एक व्हिडिओ मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली लिंकमध्ये देतो आहे आणि तुम्ही चॅनलवरती जाऊनसुद्धा पाहू शकता PJP आणि MJP कशी बनवायची आहे. पुढचा मुद्दा आहे डिस्ट्रीब्युटर मॅनेजमेंट. आता तुम्ही म्हणता की डिस्ट्रीब्युटर मॅनेजमेंट मी करतोय, डिस्ट्रीब्युटरबरोबर माझे चांगले रिलेशन आहे, पण ह्या बेसिक गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. आपण ज्या स्टॉक पॉईंटवर जातोय त्या डिस्ट्रीब्युटरचे स्ट्रेंथ आपल्याला माहिती पाहिजे, म्हणजे वीक आणि स्ट्रॉंग दोन्ही पॉईंट आपल्याला माहिती पाहिजे. त्याचे मार्केटमध्ये काय स्ट्रॉंग पॉईंट आहे, त्याचा काय वीक पॉईंट आहे, त्याचा डिस्ट्रीब्युटरचा आपल्या कंपनीचा ROI काय निघतो हे पण माहिती पाहिजे आपल्याला. डिस्ट्रीब्युटर स्टॉक अपडेट पाहिजे, त्याचा क्लोजिंग स्टॉक किती आहे, त्याच्याकडे स्लो मूव्हिंग किती पडलं आहे, त्याचं पेमेंट किती बाकी आहे, क्लेम कोणता करायचा बाकी आहे, हे आपल्याला म्हणजे डिस्ट्रीब्युटरला कधीही विचारल्यानंतर आपण ब्लाइंड नको व्हायला की माझा हा क्लेम प्रोसेसमध्ये आहे सर, काय झालं. तुम्हाला लगेच ॲक्टिव्ह पाहिजेत. एखाद्या डिस्ट्रीब्युटर पॉईंटवर जाण्याच्या अगोदरच ह्या गोष्टी आपण क्लिअर करून गेलेल्या हव्यात. डिस्ट्रीब्युटरचे इन्सेंटिव्ह QPS ऑल स्कीम तुम्ही शेअर करायला हव्यात 1 तारखेला किंवा मीटिंगनंतर तुम्हाला मिळाल्यानंतर, जेणेकरून तुमचे डिस्ट्रीब्युटरबरोबर रिलेशन्स वाढतील. कारण तुम्ही त्याचा काहीतरी फायदा करून देणार असाल तर 100% रिलेशन बनण्यामध्ये त्याचा फायदा होतो. बाकी तुम्ही त्याचे पर्सनल मेसेज तुम्ही त्याच्या बर्थडेला किंवा त्याच्या कोणत्याही ओकेशन असेल त्यावेळी तुम्ही त्याला पर्सनल मेसेज देऊन विश करू शकता, जेणेकरून तुमचे पर्सनल रिलेशन बिल्डअप होतील. अशा प्रकारे डिस्ट्रीब्युटर मॅनेज करायचा असतो. पुढचा पॉईंट आहे मार्केट इंटेलिजन्स. मार्केट इंटेलिजन्समध्ये कॉम्पिटिटरचा सेल तुमच्या एरियाचा माहिती पाहिजे तुम्हाला. एक एसओला आपल्या एरियाचा कॉम्पिटिटर कंपनीचा सेल माहिती पाहिजे, कॉम्पिटिटरचं कव्हरेज माहिती पाहिजे, कॉम्पिटिटरचे किती डिस्ट्रीब्युटर, स्टॉकिस्ट सगळा इन्फ्रा हा सेल्स ऑफिसरला माहिती पाहिजे. कॉम्पिटिटरची चालू महिन्याची स्कीम काय आहे हे सुद्धा त्या एसओला माहिती पाहिजे. कॉम्पिटिटरने मर्चंडायझिंग काय केलेली आहे, पोस्टर डँगलर्स आलेत का, ते बाजारमध्ये हार्ट ॲक्टिव्हिटी करतायत का, डिस्प्ले आलेले आहेत का त्यांचे मार्केटमध्ये, या सगळ्या गोष्टींची ॲक्टिव्हिटी मार्केटमध्ये कॉम्पिटिटरची एक एसओला ठेवावी लागते. पुढचा पॉईंट आहे फॉलो कंपनीज पॉलिसीज. सेल्स ऑफिसर म्हटल्यावरती त्याला थोडासा रिस्पॉन्सिबिलिटी हवी त्या व्यक्तीमध्ये. असं नाही की SR सारखं म्हणजे कोणत्याही वेळेला काही गोष्टी झाल्या SR फॉलो नाही केलं तर अनस्किल चालेल गोष्टी. बट एक एसओला कंपनीचीच पॉलिसीज 100% फॉलो करावी लागते, ज्याच्यामध्ये सेकंडरी, डिस्प्ले, डिस्ट्रीब्युशन क्लेम मीटिंगच्या अगोदर त्याला प्रिपेअर करावे लागतात, रिझन देऊन चालत नाहीत. एक्सपायरी क्लेम डिस्ट्रीब्युटरचे, डॅमेज क्लेम डिस्ट्रीब्युटरचा RTGS करायचा बाकी असतील तर ते करून घ्यावे लागतात. चेक पेंडिंग कमी असतील चेक घेऊन कलेक्ट करावे लागतात. त्याचं कोणतं पेमेंट बाकी असेल तर ते करून घ्यावं लागतं. या सगळ्या गोष्टी एसओला कराव्या लागतात. आपल्या कंपनीच्या क्रेडिट नोट कोणत्या इन्व्हॉइसमधून आल्या आहेत, कोणत्या तारखेला येणार आहेत, किती दिवसाने क्रेडिट नोट येते, ह्या सगळ्या गोष्टी एक सेल्स ऑफिसरला माहिती असायला हव्यात. NPD लॉन्चिंगवरती मी जास्त काही बोलणार नाही. NPDमध्ये इको प्लॅनिंग, व्हॉल्यूम प्लॅनिंग, सॅम्पल प्लॅनिंग, स्टॉक प्लॅनिंग, विजिबिलिटी प्लॅनिंग, सेल्स ट्रेनिंग आणि मीटिंगवरती आय बटनवरती मी माझा पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे NPD लॉन्चिंगचा, तो जाऊन पाहू शकता तुम्ही. तर सेल्स ऑफिसरचा सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट पार्ट येतो टीम ट्रेनिंग आणि मोटिवेशन. कारण सेल्स ऑफिसर मी मगाशीच म्हटलं जसं की एकटा बिझनेस करत नाही, त्याची टीम, डिस्ट्रीब्युटर्स हे सर्वजण मिळून एक व्हॅल्यू किंवा एक टार्गेट अचीवमेंट करत असतात. त्याच्यामुळे टीमला ट्रेनिंग देण्याने त्यांना मोटिवेट ठेवणे खूप गरजेचे असते.
त्यामुळे एसओला प्रत्येक दिवशी ISR बरोबर मार्केटमध्ये जाणं गरजेचं आहे, त्याला गाईड करणं गरजेचं आहे. त्याच्या वर्किंग स्टाईलबद्दल किंवा त्याच्या वर्किंग प्रोफाईलमध्ये काय बदल करायचा आहे, या सगळ्या गोष्टी त्याला सांगणे गरजेचं आहे. त्याचा कॉन्फिडन्स बिल्डअप केला पाहिजे. कारण सर्वात महत्त्वाचा विषय समजून घ्या, मार्केटमध्ये आपण कोणत्याही प्रकारचा प्रोडक्ट विकत नाही, आपण मार्केटमध्ये फक्त कॉन्फिडन्स विकत असतो. ज्या व्यक्तीमध्ये कॉन्फिडन्स आहे तोच मार्केटमध्ये सेल करू शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या टीमचा कॉन्फिडन्स बिल्डअप करणं गरजेचं आहे. आपल्या ISRला सेल्स ऑफिसरने प्रोडक्टचं प्रॉपर नॉलेज, त्याचे बेनिफिट्स, फीचर्स, सगळ्या स्कीम्स व्यवस्थित समजवलेल्या पाहिजेत. त्याचबरोबर आपल्या ISR किंवा SRला सेल्स ऑफिसरने वेळोवेळी त्याच्या इन्सेंटिव्हबद्दल अपडेट द्यायला हवं. त्याचं टार्गेट वर्सेस अचिव्हमेंट किती बाकी आहे, त्याचा इन्सेंटिव्ह अर्न करून द्यायचं काम एसओचं आहे. एक सेल्स ऑफिसर पूर्णपणे जबाबदार आहे एक SRचा इन्सेंटिव्ह करून देण्यासाठी. जबाबदार म्हणजे त्या अर्थी जबाबदार नाही आहे, पण त्याला पूर्ण त्याचा डेटा त्याला देणं गरजेचं आहे, त्याचा टार्गेट वर्सेस अचिव्हमेंटचा. आपल्या टीमला सेल्स ऑफिसरने डेली रिपोर्टिंग करण्यासाठी पॅशनेट ठेवलं पाहिजे आणि त्याचं सिरियसनेस त्यांना समजवलं गेलं पाहिजे. कारण डेली रिपोर्टिंग हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे, तो पुढे मी सांगणारच आहे. पण त्याच्यासाठी पूर्ण टीमला त्याने अवेअर केलं पाहिजे आणि त्याची सिरियसनेस त्यांना सांगितलेली पाहिजे. आणि आपल्या टीममधील जे चांगले SR ISR आहेत, जे 2-3 वर्षाचा अनुभव ठेवतात, मार्केटमध्ये सर्व गोष्टी ते व्यवस्थित करतायत, मागील जे सांगितलेल्या गोष्टी त्यांनी फॉलो केलेल्या आहेत, अशा ISR किंवा SRांना एसओने प्रिपेअर केलं पाहिजे. नेक्स्ट लेवलसाठी त्यांना ट्रेनिंग दिलं पाहिजे, एक्सेल नॉलेज दिलं पाहिजे, थोड्या गोष्टी शिकवल्या पाहिजे. प्रायमरी ऑर्डर कशी क्लोज करतात, डिस्ट्रीब्युटर कसं हँडल करतात, या सगळ्या गोष्टी एक सेल्स ऑफिसरने एक SR किंवा ISRला सांगितलेल्या पाहिजेत. पुढचा मुद्दा आहे डेली रिपोर्टिंग विदाऊट फेल मी कंसामध्ये मुद्दाम लिहिलेला आहे, कारण तुम्हाला खरोखर माहिती नाही आहे की डेली रिपोर्टिंगला काय महत्त्व आहे. आता तर सर्व ऑनलाईन झालेलं आहे, रिपोर्ट 1 सेकंदामध्ये जातो. तर आता थोड्याशा वेगळ्या पद्धतीने म्हणजे डेली सिंक करणे, तुम्ही बिलं मारल्यानंतर कम्प्युटर सिंक करणे, आपले सिस्टम सिंक करून डेटा अपलोड करणे, या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. बट प्रायोरिटीवरती जर नसेल, आपल्या कोणत्या कंपनीमध्ये ऑनलाईन नसेल, तर डेटा पाठवणं किती महत्त्वाचं आहे ते मी सांगणार आहे तुम्हाला. जर तुम्ही एखाद्या वेळी डेली रिपोर्ट नाही पाठवला तर त्याचं बॅड इम्पॅक्ट पडतं. कारण MIS रिपोर्ट हा दररोज MDना आपल्या कंपनीच्या जात असतो, वरच्या लेवलच्या मॅनेजमेंटना जात असतो. MISमधून तो रिपोर्ट, तो डेटा ते बघत असतात. जर तुम्ही एखाद्या दिवस डेटा तुमचा रिपोर्ट नाही पाठवला तर वरती कंपनीचे जे आपले बॅक ऑफिसचे माणसं असतात ते तिथे कमी व्हॅल्यू टाकून तो डेटा बनवून पुढे पाठवतात किंवा ब्लँक ठेवून पाठवतात. त्याच्यामुळे काय होतं, आपले बॅड इम्प्रेशनवरती जायला सुरुवात होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमी सेल झाला हा मोठा मुद्दा नाही आहे. तुम्ही लेट रिपोर्ट करताय किंवा रिपोर्टिंगच करत नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण MDपर्यंत तो एरिया ब्लँक किंवा डेली तिथला रिपोर्ट येत नाही, तर वरच्या मॅनेजमेंटच्या एसओच्या ASMच्या किंवा त्याच्यावरच्या ZSMच्या RSMच्या यांच्या लक्षात येतो तो डेटा की हा व्यक्ती वारंवार याचा रिपोर्ट ब्लँक असतो म्हणून. तर याचा इम्पॅक्ट कुठे होतं, तुमच्या इन्क्रिमेंटवरती, प्रमोशन्सवरती आणि तुमच्या पंक्च्युअलिटी जी आहे कंपनीमध्ये त्याच्यावरती होतं. हा पंक्च्युअल व्यक्ती नाही आहे असा त्यांचा समज होतो. मग बिझनेस कितीही चांगला करत असला तर बाकीच्या गोष्टींना जो त्रास होतो तो त्यांना वरच्या मॅनेजमेंटला सहन करावा लागतो. त्याच्यामुळे मित्रांनो, डेली रिपोर्टिंग 5 मिनिटाचं काम आहे, बट तुम्ही करायला हवं अशी मी अपेक्षा करतो आणि त्याचं महत्त्व समजवतो. तर आपण पाहिलेले आहेत 8 मुद्दे टोटल, की जे सेल्स ऑफिसर बनण्यासाठी किंवा सेल्स ऑफिसरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्या तुम्ही पाहिलेल्या आहेत. तुम्ही आतापर्यंत माझ्या चॅनलला जे प्रेम दिलं ते प्रेम असंच राहू दे. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.